सगळ्यांना मानाचा जय भीम आणि जय शिवराय। तर तुमचे स्वागत आहे संध्याच लाईफ या चॅनलवरती आणि आशा करते की तुम्ही सगळे खुश, आनंदी आणि आरोग्यदायी असाल। तर आयुष्य हे तुमचं असतंय, तर ते लोकांच्या धास्तीत नाही तर स्वतःच्याच धुंदीत जगायचं असतं। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपण किंवा आपल्याला जी लोक वाईट तऱ्हेने वागणूक देतात किंवा स्वतःच्याच घरात स्वतःच्याच लोकांवरती घालून पाडून बोलतात किंवा कुचकं बोलतात, टोमणे मारून बोलतात, ती खरं तर आपल्याला बोलत असतात पण ते असं भासवत नाहीत। खरं तर ते ऐकून आपल्याला खूप हर्ट होतं, पण कसं आहे ना, आपली मजबुरी असती म्हणून आपण आहे ना त्या वाईट परिस्थितीमुळे आपल्याला ऐकून घ्यावं लागतं। पण जेव्हा आपण कधीतरी असा विषय निघाला तर ती लोक सरळ सरळ उडवून देतात की नाही, आम्ही कधीच असं बोललो नाही आणि कधी बोलणार पण नाही। खरं असं त्यांची उत्तर ऐकून वाईट वाटतं, पण खरंच ती आपल्यालाच बोलत असतात पण ॲक्सेप्ट करत नसतात। खरं त्यांचं ते बोलणं ऐकून आपल्या मजबुरीमुळे आपल्याला ते ऐकून घ्यावं लागतं। खरं ते ऐकताना खूप हर्ट होतं, त्रास होतो आणि त्यांच्या त्या बोलण्यामुळे ना आपण आपल्या आयुष्यातील एक एक दिवस मातीमोल करून घेत असतो त्यांच्या विचारात, किंवा आपण आपलं आयुष्य आहे ना उद्ध्वस्त करून घेतो त्यांच्या त्या बोलण्यामुळे। खूप म्हणजे आणि खूप सहन करावं लागतं, खूप अशा वाईट तऱ्हेने ते दिवस असतात। खरं ज्यांनी हे भोगले ना त्यालाच माहिती असते की हा त्रास काय असतो, कारण की माणसाची एक मजबुरी किंवा एक चूक माणसाचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करतं आणि लोकांचं जे असं बोलणं असतं ना तर ते त्याला ऐकून घ्यावं लागतं। तर मला सांगायचं असं की हे जे असतं ना हे सगळं आपल्या पण चुका असतात की आपण लोकांना चान्स देतो बोलण्याचा, त्याच्यामुळे आहे ना आपलं आयुष्य हे आपलं असतं, ते कोणाच्या भीतीमुळे किंवा कोणाचा विचार करत जगायचं नाही। तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी आत्ता नवीन व्हिडिओ बनवते तर असं समजत नाही की काय बोलावं, कसे व्हिडिओ करावे। तर तुम्ही प्लीज समजून घ्या, माझ्या भावना समजून घ्या। हे जे माझे अनुभव आहेत ते तुमच्याशी शेअर करते। खरंच हे अनुभव तुमच्याशी शेअर करताना खूप मन मोकळं होतं आणि खरंच खूप बरं वाटतं। तर धन्यवाद।